Hello? Hello? Yes, sir. Okay. So once again, welcome all of you in the next semester second of FY BTech, and 48 participants are there. In previous semester, Dr. Avtada Madam was your CC, and in this semester I am now your CC. So in this semester I have subject engineering graphics and CAD. या सेमिस्टरला माझ्याकडे इंजिनिअरिंग ग्राफिक्स आणि कॅड किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स अँड डिझाईन EGD असं आपण ज्याला म्हणू शकतो, हा सब्जेक्ट या ठिकाणी आहे. ऐकू येतं ना सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Okay. So this subject is a very important subject. तुम्ही म्हणाल सगळे सांगतात हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे, हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. 10वी पर्यंत आलो, 10वी खूप महत्वाची आहे, नाहीतर पुढे काय खरं नसतंय. 10वी झाल्यावर वाटलं आई मजा करेन, परत 12वी आपण ऐकतोय, बरोबर आहे, बऱ्याचशा ठिकाणी सांगितलं जातंय, ठीक आहे. पण हा सब्जेक्ट BME जो आहे त्याच्यापेक्षा सुद्धा हा इम्पॉर्टंट आहे असं मी स्वतः म्हणतोय, कारण मी BME पण शिकवलेला आहे तुम्हाला. तर त्याच्यापेक्षा हा सब्जेक्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. याचं कारण असं आहे की हा जो आहे सब्जेक्ट हा इंजिनिअरिंग साठी, मग तुमची ब्रँच कोणतीही असू, म्हणजे फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल असू द्या, सिव्हिल असू द्या, कम्प्युटर असू द्या, तर सगळ्यांसाठी हा सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक म्हणजे इमॅजिनेशन पॉवर जे म्हणतो आपण, ती थोडीशी आपली याच्यामधून काय होते, डेव्हलप होत जाते. दुसरी गोष्ट, या सब्जेक्ट मध्ये सिलेबस अशा प्रकारे ऍड करत नेलेला आहे की हे बेसिक आहे थोडस. याच्यावरून तुम्ही वेगवेगळे ड्रॉइंग्स काढू शकता. जसे तुम्ही याच्या अगोदर बघितले असतील की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये प्लॅन तयार केले जातात. बघितलाय प्लॅन? घराचा प्लॅन असतो, त्याच्यानंतर ब्रिजचा प्लॅन आहे, रोड्सचा प्लॅन आहे, अजून धरण बांधलं जातं त्याचा प्लॅन आहे. हे सगळं सिव्हिल मध्ये लागतं. त्याच्यानंतर तुम्ही जर ड्रॉइंग जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग्स आहेत. आता आपण थोडस बेसिक पासून जाऊ, एकदम स्टेप बाय स्टेप. आणि या सब्जेक्ट मध्ये एक सांगायची महत्वाची गोष्ट ती म्हणजे अशी की या सब्जेक्ट साठी तुमचं अगोदरचं बेसिक किती चांगलं आहे याचा अजिबात संबंध येत नाही. समजलं मी काय सांगितलं? म्हणजे तुम्ही याच्या अगोदर मागच्या सेमिस्टर पर्यंत किती हुशार आहे किंवा किती ढ आहे याचा या सब्जेक्टची संबंध येत नाही. कारण हा जो सब्जेक्ट आहे हा आता तुम्हाला आलेला, ठीक आहे. तर या सब्जेक्ट मध्ये बेसिक पासून आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला मी पाहतो की वर्गामध्ये जो टॉपर असतो, इतर सब्जेक्टचा टॉपर
कोणतरी असतो असा, म्हणजे जो रेग्युलर टॉपर आहे सगळ्या सब्जेक्ट मध्ये, आणि ग्राफिकचा टॉपर असा वेगळाच कोणतरी असू शकतो. ओके, बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे. याचं कारण असं आहे, आणि याच्यापेक्षा अजून अतिशयोक्ती म्हणजे असे की असे काही काही स्टुडंट्स आहेत की ज्यांचे बाकीचे सब्जेक्ट राहिलेले आहेत पण ग्राफिक्स निघालेलं आहे. म्हणजे ग्राफिक्स साठी तुम्हाला पाठीमागं जे आपण बघतो, मॅथ्स फॉर एक्झाम्पल, मॅथ्स घेतला तर तुम्हाला त्याच्यातलं ट्रिग्नोमेट्री माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जे काय सायन्स आहे, साइन कन्व्हेन्शन वगैरे हे माहित असलं पाहिजे. पण या सब्जेक्टसाठी तसं काही लागत नाही. या सब्जेक्टसाठी तुम्ही आता पहिल्यापासून जेवढं व्यवस्थित लक्ष द्याल तेवढं तुम्हाला तो जास्त इमॅजिन करता येतो. ठीक आहे. आणि जाऊया आपण स्टेप बाय स्टेप, जसं जसं पुढे जाऊ आपण तसं तसं आपल्याला त्याच्यामधले आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, ग्राफिक्सचे जे टीचर्स आहेत इंजिनिअरिंग ग्राफिक्सचे किंवा ड्रॉइंगचे, त्याच्या पुढे प्रश्न असा आहे की हे ड्रॉइंग जे आहे, आम्ही ज्या वेळेला याच्या अगोदर क्लासमध्ये ज्या वेळेला लेक्चर्स घेत होतो त्यावेळेला जवळजवळ आमचे पूर्ण सेमिस्टरमध्ये 115, 120, 125 असे लेक्चर व्हायचे. त्याच्यानंतर आम्हाला परत प्रॅक्टिकल जे असतात ते जास्त असायचे, आठवड्यातून 4-4, एका बॅचला 2 वेळा प्रॅक्टिकल यायचे. ओके, म्हणजे 3 बॅचचे आमचे जे काय होतात बघा त्याच्यानुसार. ओके, आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेशन असायचं, नाईट स्टडी असायची. त्याच्यामध्ये आम्ही भरपूर प्रॅक्टिस करून घेत होतो. त्याच्यामध्ये काय करून घेत होतो, भरपूर प्रॅक्टिस करून घेत होतो. तर तो आता इथं थोडासा आपल्या ऑनलाईन मध्ये ड्रॉबॅक येईल की तुम्ही काय ड्रॉ करताय किंवा तुम्हाला काय समजलंय हे तुम्ही सांगू शकता, पण तुम्ही कसं ड्रॉ करताय, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे. फक्त ड्रॉइंग काढलं म्हणजे सफिशियंट नाही, त्याच्यामध्ये तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे. ओके, ह्या गोष्टींवरती बरेचसे मार्क्स डिपेंड राहतात. आता आपल्याला माहित नाही अजून सुद्धा की आपली ही सुद्धा सेमिस्टरची एक्झाम एमसीक्यू होईल की थेरॉटिकल होईल, ड्रॉइंग होईल. ठीक आहे. पण एमसीक्यू सारखं शिकवण्यासारखं याच्यामध्ये काय नाही तेवढे जास्त एमसीक्यू. टोटल सब्जेक्ट हा पेन्सिल, पट्टी, इरेझर याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जी नोटबुक याच्यासाठी तयार करायची आहे ती चित्रकलेची नोटबुक बघितली तुम्ही? येस सर. तर चित्रकलेची जी नोटबुक आतापर्यंत आपण वापरली ती थोडीशी छोटी आहे. ओके, आता मला काय वाटतंय की मार्केटमध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठी एक ड्रॉइंगची नोटबुक असते अशी. ठीक आहे, तर ती नोटबुक आता मार्केटमध्ये सध्या तर बंद आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती काय अवेलेबल होणार नाही. तर त्याच्यानुसार आपल्याला ती नोटबुक तयार करावी लागते, घ्यावी लागते, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं म्हणजे आपली ज्या रेषांची वही आहे, ओके, त्या रेषांची जी वही आहे ती आपल्याला उपयोगाची नाही या सेमिस्टरमध्ये. या सेमिस्टरमध्ये पूर्णपणे ड्रॉइंग काढायचं आहे आपल्याला. पेन्सिल लागणार आहे. पेन्सिल कोणती लागणार आहे, तर एच पेन्सिल लागणार आहे. ग्रेड कोणता असला पाहिजे त्याचा, एच. एच ग्रेड कुठं असतो तुम्ही बघितलं पेन्सिल वरती? तुमच्या जवळ जर पेन्सिल असेल तर बघा, आता माझ्या जवळ इथं इन्स्ट्रुमेंट नाहीयेत, नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असता. पेन्सिल वरती लिहिलेलं असतं बघा, कंपनीचं नाव लिहिलंय, त्याच्यानंतर एच बी, तुमच्याकडे जी पेन्सिल आहे त्याच्यावरती एच बी लिहिलं असेल. लिहिलंय का बघा, आहे कोणाकडे? बरोबर. सब्जेक्ट कसा आहे, जास्त काही करून चालत नाही, थोडंसं इंटरॅक्शन झालं पाहिजे, समजलं पाहिजे, तर आपण थोडंसं पुढे जाऊ. ठीक आहे, समजलं नसेल तर त्यावेळेला विचारा. चॅटबॉक्स मध्ये तुम्ही डायरेक्टली इन्सर्ट करू शकता. चॅटबॉक्स मध्ये तुम्ही जे टाकाल ते फक्त मला दिसतंय. ओके, अशी सेटिंग आहे इथं. तुम्ही असं काही काळजी करायची गरज नाही की ते सगळ्यांना दिसेल. ओके, इथं जो ऑप्शन आहे तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो मी, म्हणजे तुम्हाला वाटणार नाही की मी कसं टाकू कसं लिहू. तर चॅटबॉक्स मध्ये इथं होस्ट ओनली असा ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही जे काय लिहाल ते फक्त मी पाहू शकतो. मी जे लिहिल ते तुम्ही सगळे पाहू शकता, पण तुम्ही कोणी जर एखादा प्रॉब्लेम किंवा एखादी शंका तुम्हाला वाटेल कशाला विचारायची, सगळ्यांना बघतील सगळेजण, तर असं काही नाही. चॅटबॉक्स मध्ये तुम्ही शंका टाकली तुमची की ती फक्त मला दिसू शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. जे काय असेल, जे मनात विचार येतील, छोट्या छोट्या शंका असतील, त्या सगळ्या त्याच्यामध्ये तुम्ही विचारून हे करून घ्या. ठीक आहे. तर एचबी त्याच्यामधले एच जी पेन्सिल आहे ती आपण यूज करतो प्रत्येक वेळी. ठीक आहे, इन्स्ट्रुमेंट बद्दल मी तुम्हाला सांगेन अजून परत, पण पहिल्यांदा बघूया आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्स म्हणजे काय आहे. आता व्हाईट बोर्ड वरती पहिल्यांदा बघतो, माझ्याकडे रायटिंग पॅड नाहीये. व्हाईट बोर्ड दिसतोय का सगळ्यांना? येस सर. ओके, येस सर.
ह्याच्यामध्ये मी आता आपण बघूया थोडस की इंजिनिअरिंग ग्राफिक्स म्हणजे काय आहे. ऍक्च्युअली मी छोटे छोटेसे ड्रॉइंग काढतो, तुम्हाला एकदम बेसिक पासून जातोय आपण. त्याच्यावरती मी याच्या अगोदर काढले नव्हते ड्रॉइंग, मी लिहिलं होतं माऊसने पण, बघूया तरी पण. आता हा काय आहे? बर्ड. हा एक बर्ड आहे. ओके, हा काय आहे? एक बर्ड आहे. त्याच्यानंतर ही काय आहे? थांबा, अजून काढली नाही मी. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय काढतोय ते. सायकल. बायसायकल. हा, ही काय आहे? बायसिकल आहे. दिस इज द हँडल. मग हे जे सगळं काढतोय मी, ठीक आहे, आता ही एक मी डायग्राम काढली. त्याचबरोबर अशीच मी अजून एक डायग्राम काढतो. त्याचबरोबर काय करतो मी, अशीच एक डायग्राम काढतो. फॉर एक्झाम्पल ह्या बर्डचीच काढतो, सोपी आहे थोडीशी, सायकल पेक्षा लगेच होते. आता मी काय करतो, त्याला डायमेन्शन देतो. हे समजा 2 मीटर आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स 10 मीटर आहे. ओके, याच्या पायाची हाईट 2 आहे. मग आता मला सांगा, मी 2 डायग्राम काढल्या, त्या सायकलची पण अशी काढू शकतो बाबा. सायकलच्या टायरची डायमीटर किती आहे, पॅडलचा. सगळ्यांना मराठी समजतंय मला वाटतं, एफ मध्ये मागच्या वेळेला पण मी शिकवलंय. येस सर. हा, कोणी असं नाही ना की मराठी समजत नाही असं? हॅलो, ओके, कोणी नाही याचा अर्थ. तर मला सांगा आता, ही जे 2 ड्रॉइंग काढली, त्याच्यापैकी आपण याच्या अगोदर कोणतं ड्रॉइंग काढलं होतं? याच्या अगोदर म्हणजे 10वी पर्यंतची चित्रकला होती. त्याच्यामध्ये चित्रकलामध्ये म्हणजे याच्यावरचे जे ड्रॉइंग काढत होतो आपण, बरोबर आहे, म्हणजे इथं हत्ती काढत होतो असा, बरोबर आहे. मग आता मला सांगा, हे जे डायग्राम काढलेत मी वर, ड्रॉइंग काढली, हे ड्रॉइंग आहे, बरोबर आहे, आणि हे पण ड्रॉइंग आहे. दोन्ही मध्ये काय फरक आहे? डायमेन्शन्स. काय आहेत? डायमेन्शन्स दिलेले. डायमेन्शनचा फरक आहे. ओके, म्हणजे हे जे मी ड्रॉ केलेलं आहे हे फ्री हँड आहे. याच्यासाठी मला पट्टी पेन्सिल लागेलच असं नाही, किंवा जरी पट्टी पेन्सिलचा मी यूज केला तर त्याच्यावरती ज्या स्केल्स वगैरे दिल्यात 1 2 3 4 जे काय सेंटीमीटर आहे ती मला बघायची गरज नाही. पण ही जी मी दुसरी ड्रॉइंग काढलेली आहे, ही दुसरी ड्रॉइंग मी मोजून काढलेली आहे. ओके, ही काय केलेलं आहे, मी मोजून काढलेलं आहे. हे जे मोजून आपण डायमेन्शनल ज्या काही ड्रॉइंग काढतो त्याला आपण काय म्हणतो? इंजिनिअरिंग ड्रॉइंग. ओके, हे आहे आपलं सिंपल ड्रॉइंग, किंवा याला आर्किटेक्चरल ड्रॉइंग म्हणतात. ओके, किंवा आर्टिस्टिक ड्रॉइंग म्हणतात. म्हणजे आर्टिस्टिक ड्रॉइंग म्हणजे आर्ट करणार, म्हणजे फ्री हँड स्केचेस काढतात. कोणी शाहरुख खानचं स्केच तयार केलं, कोणी फरारी गाडीचं तयार केलं. ओके, त्याच्यामध्ये आपण डायमेन्शन घेत नाही, तर ते कसं झालं, आर्टिस्टिक झालं. ते कसलं ड्रॉइंग आहे? आर्टिस्टिक ड्रॉइंग आहे. आणि त्याच्यानंतर जे काही आपण ड्रॉइंग काढतो जे विथ डायमेन्शन्स असतं त्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणतो. त्याला काय म्हणतो? इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आणि याच्या पुढे जाऊन आता जसे कम्प्युटरवरती सॉफ्टवेअर्स आलेले आहेत, म्हणजे हे जे आपण डायग्राम्स काढतो त्या डायग्राम आपण सॉफ्टवेअर मध्ये पण काढू शकतो. तर ते सॉफ्टवेअर मध्ये काढण्यासाठी कोणकोणते सॉफ्टवेअर आहेत तुम्ही नाव ऐकलेत का बघा. पहिला आहे ऑटोकॅड, जे बेसिक आहे. सर ऐकलंय तुम्ही नाव? येस सर. त्याच्यानंतर हे ऑटोकॅड. दुसरं आहे कटिया, हे नाव ऐकले? ओके, काही जणांनी ऐकलं असेल, काही जणांनी नाही. ऑटोकॅड, कटिया. त्याच्यानंतर पुढचा आहे याच्या प्रो ई. पुढचं कोणतं आहे? प्रो ई. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे आहेत ते म्हणजे अनालायसिस सॉफ्टवेअर आहेत. कसले आहेत? अनालायसिस.
म्हणजे एखादी सिस्टम डायनामिक कंडिशन मध्ये ज्या वेळेला असेल तर त्यावेळेला कोणत्या ठिकाणी किती स्ट्रेस डेव्हलप होऊ शकतो, जो तुम्ही फोर्सेस काढत होता अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये, बरोबर आहे का? किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये तुम्ही फोर्सेस ड्रॉ केले बघा, बरोबर आहे? युडीएल आहे तुमच्या इकडं, पॉइंट लोड होता, तर त्या ठिकाणी जो लोड फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच्यामुळे त्याचा काय इफेक्ट होतो, किती स्ट्रेस डेव्हलप होतो, हे जे आहे हे जे सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला डायरेक्टली मिळू शकतं त्याला अनालिटिकल सॉफ्टवेअर म्हणतो. त्याला कसले सॉफ्टवेअर म्हणतो आपण? अनालिटिकल. मग अनालिटिकल सॉफ्टवेअर्स मध्ये एन्सिस आहे, कॉमसॉल आहे. लक्षात तुमच्या? म्हणजे ड्रॉइंग सध्या आपण जवळजवळ 3 प्रकारे काढू शकतो. कोणतं कोणतं? पहिलं जे मी सांगितलं ते आहे आर्टिस्टिक ड्रॉइंग. दुसरं जे आहे ते कोणतं आहे? हॅलो, डायमेन्शनल. डायमेन्शनल, किंवा याला आपण आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणू. याला काय म्हणायचं आता? इंजिनिअरिंग. जे डायमेन्शनली काढतो आपण त्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणू. आणि तिसरं जे आहे ते कम्प्युटरवरच आहे, याला आपण कॅड म्हणतो थोडक्यात. ओके, याला काय म्हणतो? कॅड. समजले तुम्हाला 3? येस सर. ओके, हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे डायग्राम्स आहेत. मग आता मला आता प्रश्न असा, इंजिनिअरिंग ज्या वेळेला चालू झालं, मॅन्युफॅक्चरिंग, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज इंजिनिअरिंग मध्ये आल्या, तर सगळ्यांचं बेसिक जे आहे ते ड्रॉइंग पासून आहे. ड्रॉइंग ही इंजिनिअरिंगची लँग्वेज आहे. जशी आपली मराठी भाषा आहे, जशी हिंदी भाषा आहे, जशी तुमची सी प्रोग्रॅमिंग आहे कम्प्युटरची भाषा, तशी ड्रॉइंग ही इंजिनिअरिंगची काय आहे? लँग्वेज आहे. ओके, ही काय आहे? इंजिनिअरिंगची लँग्वेज आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? कोणी सांगू शकेल? काय तुम्हाला आयडिया याच्याबद्दल? 3 प्रकार तरी तुम्हाला समजले ड्रॉइंगचे? 3 प्रकार म्हणा किंवा 3 वेज म्हणा. पहिली आहे आर्टिस्टिक ड्रॉइंग, दुसरी आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग, आणि तिसरी आहे आपण जी कॅड वरती ड्रॉ करतो. आता आपल्या जे सिलेबस मध्ये आहे ती आहे 2nd नंबरची इंजिनिअरिंग ड्रॉइंग. म्हणजे याचे बेसिक आहे. इंजिनिअरिंग ड्रॉइंगला जे लागणारं बेसिक आहे, जे इमॅजिनेशन आहे, ते सगळं आपल्याला या 2nd मध्ये शिकायचं. आणि जर तुम्हाला हे 2nd इंजिनिअरिंग ड्रॉइंग, हे ड्रॉइंग तुम्हाला जर काढता येत असेल, तुम्ही परफेक्ट असाल, तर तुम्हाला ऑटोकॅड, कटिया आणि प्रोवी हे सॉफ्टवेअर यूज करता येतात. ओके, तुम्ही जे पेन्सिलने काढणार त्याच्याऐवजी तिथं कमांड आहेत तुम्हाला. ओके, म्हणजे सोपं करण्यासाठी, टाइम जो जातो ड्रॉइंग काढण्यासाठी, तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्याच्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरावे लागतात. दुसरी गोष्ट, सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही वेगवेगळे फीचर्स आहेत सॉफ्टवेअर मध्ये, ते यूज करू शकता. पण ते जर ड्रॉ करायचे असतील तर तुम्हाला किंवा इंजिनिअरला पहिल्यांदा हे इंजिनिअरिंग ड्रॉइंग येणं गरजेचं आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? येस. Yes, sir. ओके, नाउ वी विल प्रोसीड फर्दर. आता याच्या पुढे घेऊ जाऊ आपण. Now what is the need of that engineering drawing? Now we are going to see या इंजिनिअरिंग ग्राफिक्स ची किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग ची गरज काय आहे, कशाला सिलेबस मध्ये ऍड केलाय, त्याचं काम काय आहे. आपण टेक्निकल शिकतोय बरं का, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी कशासाठी शिकतोय, काय ऍप्लिकेशन आहे, हे थोडंफार आपल्याला माहित असलं पाहिजे. व्हॉट इज द नीड? नीड. आतापर्यंत बघितलं 3 प्रकारे आपण ड्रॉइंग करू शकतो. एक आर्टिस्टिक ड्रॉइंग आहे, दुसरं इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे, आणि तिसरं विथ सॉफ्टवेअर आहे. त्यातलं आपण 2 नंबरचं शिकणार आहे. ठीक आहे, तर आता काय गरज आहे याची, काय गरज आहे? फॉर एक्झाम्पल, सपोज मला एक ड्रॉइंग काढण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. फॉर एक्झाम्पल, माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली, म्हणजे माझ्याकडे एक इमेजेस आहेत, मागाशी मी बसल्या बसल्या घेतल्या होत्या. माझ्या डोक्यामध्ये असं आलं, आता बघू शेअर करून येते काय तर नाही. ठीक आहे, माझ्या डोक्यामध्ये आलं
की एक वेगळ्या प्रकारची अशी बंदूक तयार करायची ओके बंदुकीसारखी दिसते ना पिस्टल छोटी हा माया बसल्या डोक्यात आलं ऍज आय एम इंजिनियर म्हणजे क्रिएटिव्हिटी ज्याला म्हणतो आपण पाठीमागच्या वेळेला आपण शिकला होता की अशा प्रकारची एक मला पिस्टल तयार करायची ओके अशा प्रकारची काय करायचे पिस्टल तयार करायचे म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी डायरेक्टली याच्यामधून करू डायरेक्टली एक मटेरियल घेतलं आयर्नचं आणि त्याच्यातून डायरेक्टली अशी बंदूक बनवली तर ती काय वर्क होईल असं नाही बरोबर आहे ना याच्यामध्ये मला स्प्रिंग ऍड करावे लागेल याचे काही कॉम्पोनंट मुव्हेबल असावे लागतील तरच याच्यामध्ये असणारी जी गोळी आहे ती रिक्वायर्ड फोर्सने पुढे जाईल ऑब्विसली याचं डिझाईन करताना हे बघा तुम्हाला महत्वाची एक गोष्ट सांगायची आहे बरं का ती म्हणजे तुम्ही म्हणाल डिझाईन म्हणजेच ड्रॉइंग डिझाईन आणि दुसरं काय आहे ड्रॉइंग या दोन्ही मध्ये फरक आहे तुम्ही म्हणाल डिझाईन म्हणजेच ड्रॉइंग आणि ड्रॉइंग म्हणजेच डिझाईन असं नाही आपल्या इंजिनिअरिंग मध्ये डिझाईन आणि ड्रॉइंग ह्याचा फरक पण मी तुम्हाला सांगतो डिझाईन म्हणजे हा जो याला काय म्हणतो आपण ट्रिगर म्हणतो बरोबर आहे ना याला ट्रिगर म्हणतो ना तर या ट्रिगरला इथं जी स्प्रिंग आहे आतमध्ये एक स्प्रिंग आहे या ट्रिगरला ही बंदूक लोड करण्यासाठी इथं फोर्स लावावा लागेल बरोबर आहे का आपण अंगठ्याने असा फोर्स लावतो बाबा पिक्चर मध्ये मूवीज मध्ये तुम्ही बघितलं असेल ओके बाय द वे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिस्टल तयार करणं हे काम पिस्टल जे आहे हे इन्व्हेन्शन इंजिनिअरिंगने तयार केलेलं आहे त्याच्यानंतर रायफल रणगाडे मिसाइल्स हे सगळं जे आहे ते इंजिनिअरिंगच्या अंडर येतं एवढंच काय कम्प्युटर इंजिनियर असतील किंवा त्यांनी तयार केलेत वेगवेगळे त्याला सगळे कंबाईन मध्ये वर्क करतात ऍक्च्युअली तुम्ही जर बघितलं तर डॉक्टरची जे इंजेक्शन आपण देतो ते इंजेक्शन सुद्धा कोण तयार करतं इंजिनिअरिंगच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यानुसार ते तयार करतात ओके तर याच्यामध्ये कस्टमर व्हेंडर असं रिलेशन असतं आणि त्याच्यानुसार हे तयार होत जातं तर आता याच्यामध्ये इथं किती फोर्स लागणार आहे हा ट्रिगर पाठीमागे खेचण्यासाठी म्हणजे लोड करण्यासाठी किती फोर्स लागणार आहे हे कशावरती डिपेंड आहे स्प्रिंगच्या स्टिफनेस वरती किंवा त्याचे टेन्शन कॉम्प्रेशन जे म्हणतो आपण त्याच्यावरती डिपेंड आहे मग हे जे सगळा पार्ट येतो ह्याला किती फोर्स लागणार इथं त्याच्यानुसार स्प्रिंग कसली यूज करायची त्याचं टेन्शन किती असावं त्याच्यानंतर इथून गोळी जी जाणार आहे ती किती अंतरावरती जाईल ठीक आहे हॉरिझॉन्टल किती जाईल त्याच्यानंतर ती खाली किती वेळानं वळेल हे जे सगळं जे कॅल्क्युलेशन आहे ओके हे जे सगळं कॅल्क्युलेशन आहे हे या डिझाईन मध्ये येतं हे सगळं कॅल्क्युलेशन आहे हे या डिझाईन मध्ये येतं मग ड्रॉइंग मध्ये काय येतं ड्रॉइंग मध्ये असं येतं की इथं सपोज हा आपण इथं पकडतो हाताने बरोबर आहे एवढ्या पोर्शन मध्ये असं पकडतो आपण दुसऱ्या बाजूने अंगठा आणि हा जे आपला पहिलं बोट आहे हे या बोटाने हे ट्रिगर आपण ह्याला चॉप म्हणतो बहुतेक हा चॉप काय करतो पाठीमागं असा ओढतो आपण ठीक आहे म्हणजे हा जो एवढा पोर्शन आहे हा असा एवढा हा पोर्शन ड्रॉइंग काढताना किंवा त्याचं डायमेन्शन सिलेक्ट करताना हे कशाप्रमाणे सिलेक्ट करावे लागतील तर माणसाचा जो हात आहे त्या हातामध्ये इझिली बसेल ओके त्या हातामध्ये इझिली बसेल ग्रीप येईल त्याला अशा प्रकारे आपल्याला तो बनवावा लागतो मग त्याच्यानुसार हा जो पार्ट आहे हा मी बाजूला काढला आणि याचं एक मी ड्रॉइंग तयार केलं ह्याला समजा ए डायमेन्शन दिलं याचं काहीतरी बी डायमेन्शन आहे त्याच्यानंतर हे इकडं डी डायमेन्शन आहे समजलं तुम्हाला मी याचा एक छोटा पार्ट बाजूला काढला आणि त्याचं डायग्राम काढलं त्याच्यानंतर हा जो ट्रिगर आहे हा ट्रिगर हा कुठल्या मटेरियलचा पाहिजे इथं ग्रीप आली पाहिजे तुम्हाला मागच्या वेळेला बघितलं बघा आपण नर्लिंग होतं त्याच्यावर नर्लिंग ऑपरेशन बघितलंय ना आपण
मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बघितलंय बघा, डायमंड नर्लिंग, स्ट्रेट नर्लिंग. तर कोणते ऑपरेशन्स इथं पाहिजेत त्याच्यानुसार मी याला डायमेन्शन दिले. ठीक आहे. त्याच्यानंतर हा चॉप आहे, हा पार्ट बाजूला काढला मी. त्याच्यानंतर ही समोर असणारी सिलेंड्रिकल जी नळी आहे ही बाजूला काढली इथं, त्याला डायमेन्शन दिलं. त्याच्यानंतर हे पिन आहे, ही एवढीच पिन आहे, त्याचं डायमेन्शन घेतलं मी. त्याच्यानंतर इथं बसवणाऱ्या छोट्या छोट्या पिना आहेत, त्याचं डायमेन्शन घेतलं मी. ओके, म्हणजे मला आयडिया डोक्यात आलेली आहे की अशी पिस्तल मला बनवायची आहे, अशी पिस्तूल मला काय करायची आहे, बनवायची आहे. मग त्याचे वेगवेगळे कंपोनंट नुसार मी डिझाईन तयार केलं. ओके, डिझाईन तयार केल्यानंतर कंपोनंट जे आहेत ते मी बाजूला असे वेगवेगळे ड्रॉ केले आणि त्याला डायमेन्शन दिले. त्याचं कारण काय आहे, ही बंदूक जरी माझ्या डोक्यात आली, कशी चालते काय होते, तर ही डोक्यामध्ये आहे माझ्या. ही जर ऍक्च्युअल मध्ये आणायची असेल तर त्याला मॅन्युफॅक्चर करावं लागेल. बरोबर आहे का? येस ऑर नॉट? येस सर. सगळे ऐकताय ना? बघा, मी थोडस बेसिक पासून जातोय, मला थोडस लक्षात येईल त्याच्यासाठी. तर ही जी बंदूक आहे ही जर तयार करायची असेल तर मला ही मॅन्युफॅक्चर करावी लागेल. मग प्रत्येक पार्ट, म्हणजे हा जो पार्ट आहे याचं मटेरियल वेगळं आहे, याला तयार करण्यासाठी लागणारी जी मशीन आहे ती वेगळी आहे. ही जी पिन आहे याचं मटेरियल वेगळं आहे, याला लागणारी जी मशीन आहे तयार करण्यासाठी ती वेगळी मशीन आहे. हा जो इथला जो पार्ट आहे हा, ओके, याच्या खालचा कव्हर पार्ट हा, याच्यासाठी लागणारी मशीन वेगळी आहे. मग मी जर या सगळ्या, हा पार्ट आहे याच्यासाठी एक मशीन विकत घ्यायची, याच्यासाठी एक मशीन विकत घ्यायची, याच्यासाठी एक मशीन विकत घ्यायची, याच्यासाठी एक विकत घ्यायची, हे मला शक्य आहे का? इट इज पॉसिबल? इट इज नॉट पॉसिबल. ओके, त्याच्यामध्ये भरपूर कंपोनंट आहेत. माझ्याकडे मगाशी एक इमेज तुम्हाला दाखवू का किती कंपोनंट आहे त्याच्यामध्ये? दिसतंय का? विजिबल आहे का? Yes, sir. सर. So this is the drawing. If you observe here, हे ड्रॉइंग आहे बघा पिस्टलचं. हा त्याची मेन बॉडी. इथं किती डायमेन्शन दिसत आहे तुम्हाला? भरपूर डायमेन्शन आहे त्याच्यामध्ये, भरपूर डायमेन्शन आहे. मग हा प्रत्येक पार्ट जर मी तयार करायचं म्हणलं तर मला शक्य नाही, त्याची इन्व्हेस्टमेंट खूप वाढेल. मग मी काय करेन त्यावेळेला? मी काय करेन, समजा तुमच्यातले काही माणसं आहेत ज्यांच्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये साक्षी निकम आहे, त्यांच्याकडं ही जो बंदूक आहे ती बनवण्याचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याची मशीन आहे. त्याच्यानंतर सपोज अथर्व देशपांडे आहे, यांच्याकडे हा ट्रिगर बनवण्याची मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे. त्याच्यानंतर पुढं कोण आहेत, सौरभ घाडगे आहेत, त्यांच्याकडे परत हे हाताचे पकडायचे आपलं हँडले आहे, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. मी काय करेन, हा जो कंपोनंट आहे, हा कंपोनंट याची ड्रॉइंग तयार करेन. याची काय तयार करेन? ड्रॉइंग तयार करेन शीटवरती. आणि ही ड्रॉइंग, डायमेन्शनल ड्रॉइंग, मी काय करेन, या जे आता मॅन्युफॅक्चरर मी सांगितले त्यांच्याकडे ह्या प्रत्येकाची ड्रॉइंग काढून मी पाठवून देईन. ठीक आहे, एक प्रोसेस तुम्हाला इथपर्यंत लक्षात आली? मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं कंपन्यांमध्ये? येस सर. मग आता हे तयार केलेले जे ड्रॉइंग्स आहेत मी त्या कंपन्याकडे पाठवले. किंवा सपोज असंही असतं की ही आता पिन आहे, ही तयार करणारे 1, 2, 3 कंपन्या आहेत सपोज, तर मी हे तिन्हीकडे ड्रॉइंग पाठवणार. तिन्ही कंपन्यांना मी काय पाठवणार? ड्रॉइंग पाठवणार. आणि मला असे 1000 पिना पाहिजेत. ओके, म्हणजे मी 1000 पिस्तूल तयार करणार आहे, तर मला 1000 पिन्स पाहिजेत. तर त्याच्यासाठी तुम्ही किती कॉस्ट घ्याल, कुठलं मटेरियल वापरणार, याचं मी एक लिखित डाटा मागवणार, त्याला म्हणतो आपण कोटेशन. बरोबर आहे? तुम्ही गाडी वगैरे खरेदी करायला गेल्यानंतर तुम्हाला लगेच कोटेशन देत असतील, बघितलं असेल तुम्ही. येस सर. हा, तसंच या कंपनीमध्ये असतं. म्हणजे आता मी एखाद्याकडून बनवून घेतोय, म्हणजे ती कंपनी माझ्यासाठी व्हेंडर झाली आणि मी त्याचा कस्टमर झालो. ठीक आहे, ऍक्च्युली हाय लेवलला, थोडस वरच्या लेवलला बी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे, पण इथं कशासाठी पाहिजे आपल्याला हे थोडस घेऊया त्याचं. मग हे पार्ट जे आहेत ते मी ज्या वेळेला दुसऱ्याला देतो बनवायला, ठीक आहे,
मग असं नाही की ही जी कंपनी आहे, सपोज ही पिन बनवायची कंपनी किंवा ही ट्रिगर बनवायची कंपनी जी आहे ही सपोज जपानमध्ये आहे. कुठं आहे? जपानमध्ये. आणि टाइम 10 सेकंड 10 मिनिट्स. ओके, जपानमध्ये आहे आणि मी काय करतो, ह्या ट्रिगरचं डायमेन्शन दिले सगळे आणि ती शीट त्यांना मी पाठवली, मेल केली किंवा फॅक्स केली. तर अशा प्रकारे आपल्याला ते ड्रॉइंग काढायचं आहे की तिथं जो असणारा इंजिनियर आहे, म्हणजे हा इंडियामध्ये असणारा इंजिनियर ज्याने हे ड्रॉइंग काढलेलं आहे तो, आणि जपानमध्ये असणारा जो इंजिनियर आहे याने ट्रिगरची ड्रॉइंग काढली आणि ही याला दिली. कशासाठी? मॅन्युफॅक्चर करण्यासाठी. तर इकडच्या इंजिनियरने, इकडचा जो इंजिनियर आहे, ही ड्रॉइंग ऍक्च्युली हा इंजिनियर आहे, त्या इंजिनियरने भारतातल्या इंजिनियरला किंवा मला विचारता कामा नये की हे डायमेन्शन काय आहे, इथं काय डायमेन्शन द्यायचं राहिलंय, ओके, याचा अर्थ काय. ओके, समजतंय का तुम्हाला? म्हणजे इंजिनिअरिंग ग्राफिक्स ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे, असं मला त्याच्यातून सांगायचं आहे. आलं तुमच्या लक्षात? इंजिनिअरिंग ग्राफिक्स ही युनिव्हर्सल आहे. इंडियातल्या म्हणजे भारतातल्या एखाद्या इंजिनियरनं ड्रॉइंग काढलं आणि ते जर ड्रॉइंगचा पेपर आपण जपानच्या इंजिनियरला दिला तर त्याला तो वाचता येतो, त्याला तो वाचता येतो. म्हणजे याच्यामध्ये बघा, मग अशी ड्रॉइंग दाखवली तुम्हाला मी, डायग्राम. याच्यामध्ये बघा हे असे डायग्राम्स आहेत, दिसतंय तुम्हाला डायग्राम? याच्यामध्ये हा आर इथं दिसतोय बघा, R250 दिसतोय का? R250 याचा अर्थ इथं जो कर्व आहे त्याचा रेडियस किती आहे? 250 आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन वगैरे भरपूर आहे जे तुमच्या सिलेबसला नाहीत सध्या, नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आहेत. पण हे ड्रॉइंग ज्या वेळेला तो जपानचा इंजिनियर बघेल त्यावेळेला तो मला फोन करून विचारणार नाही की बाबा इथं हे जो तुम्ही ड्रॉइंग दिलेलं आहे इथं काहीतरी सिम्बॉल दिलंय, हे काय मला कळत नाही, किंवा सपोज हे एक सिम्बॉल दिलंय इथं, ओके, हे काय काढलंय तुम्ही, असलं काय काढलंय, हे मला काय कळत नाही, हे असं कोणत्याही बाबतीत होणार नाही किंवा होत नाही. याचं कारण असं आहे की ही काय आहे, एक लँग्वेज आहे इंजिनिअरिंगची. मी जो काय ड्रॉइंग काढेल ते दुसऱ्या कंपनीतल्या इंजिनियरला, म्हणजे जो डिझाईन इंजिनियर आहे त्याला ते समजलं पाहिजे. ओके, मग ते जर समजायचं असेल तर आपल्याला ते व्यवस्थित आलं पाहिजे. म्हणजे मला ड्रॉइंग काढता आली पाहिजे, मी काढलेली ड्रॉइंग दुसऱ्याला वाचता आली पाहिजे, रीड करता आली पाहिजे. किंवा जर दुसऱ्या एखाद्या कंपनीमधून एखादं ड्रॉइंग असं आलं, ओके, असे लाखो पार्टचं एकाच वेळेला येत असतात, ओके, म्हणजे आम्हाला 50,000 पार्ट पाहिजेत अशा प्रकारची बनवून द्या, 40,000 पार्ट पाहिजेत बनवून द्या, मग असं ड्रॉइंग येतं. मग ते ड्रॉइंग कुठे येतं? आपल्या डिझाईन डिपार्टमेंटला येतं. डिझाईन डिपार्टमेंटला आल्यानंतर ते ड्रॉइंग आपल्याला वाचायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि ते व्यवस्थित समजावून घेऊन मग आपल्याला त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. जर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग करताना एखादा पार्ट करायचा चुकला, ओके, फॉर एक्झाम्पल मागाशी जो आपण ट्रिगर दाखवला, हा जो ट्रिगर दाखवला याला याची जी लेंथ आहे, याची जी लेंथ आहे पूर्ण, ही लेंथ त्यांनी 125 दिली होती, ठीक आहे, आणि तुम्ही 90 घेतली. तुम्ही किती घेतली? 90 घेतली चुकून, किंवा 95 धरा, 125 आणि 95, काय फरक पडेल? काय वाटतं तुम्हाला? व्हॉट डू यू थिंक? 125 घ्यायची होती लेंथ, तिथं मी 95 घेतली. तुम्हाला समजतंय का मी जे काय सांगतोय ते? हॅलो सगळ्यांना? येस सर. ते खूप महत्वाचं आहे, समजणं महत्वाचं आहे. जर 125 95 जर तुम्ही घेतली आणि अशा 50,000 ट्रिगर तुम्हाला बनवायला सांगितले तुमच्या कंपनीला, आणि तिथे जर तुम्ही 95 घेतली, तर प्रॉब्लेम असा आहे की हे जे तुम्ही 95 घेऊन घेतलेले जे ट्रिगर आहेत, ते ट्रिगर दुसऱ्या कंपनीने जे बनवलेले आहेत ह्याच्या डायमेन्शन, हे जे डायमेन्शन आहेत बाकीच्या पार्टचं, त्याच्या प्रपोर्शन मध्ये हा ट्रिगर असतो. त्याच्यामुळे हा 95 ने बनवलेला ट्रिगर त्या ठिकाणी बसत नाही, त्याला डिझाईन फेल्युअर म्हणतो, ओके, किंवा आता हे मॅन्युफॅक्चरिंगचं फेल्युअर ऍक्च्युअली.
तर त्यावेळेला पहिल्या सुरुवातीला तुम्हाला कंपनीमधून फुल नारळ सगळं दिलं जातं आणि बाय बाय केलं जातं. ठीक आहे. तर अशी चूक होऊ झाली नाही पाहिजे. ओके, तर तुम्हाला लक्षात आलं इंजिनिअरिंग ड्रॉइंग ही कशी लँग्वेज आहे. Yes, sir. ओके, सो आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग त्याची ड्रॉइंग तयार केली आपण. ड्रॉइंग तयार केल्यानंतर असे त्याचे पार्ट असतात. हे पार्ट आहेत बघा, किती पार्ट आहेत बघा जरा. त्याला एवढ्या पार्टचं ड्रॉइंग काढायचं आपल्याला. एक जर एखादी मशीन बनवायची असेल, छोटीशी पिस्तल म्हणजे खूप छोटीशी मशीन आहे तसं बघायला गेलं तर, तुमच्या लक्षात येईल. ओके, ऑल ऑफ यू पुट युअर रोल नंबर्स इन टू द चॅट बॉक्स. किती पार्ट आहेत कोण सांगेल याच्यामध्ये. $48, $49 सगळं काही. 56, sir. हा, ओके. 56 पार्ट आहेत. एक छोटीशी पिस्टल बनवायसाठी या ड्रॉइंग मध्ये 56 पार्ट आहेत. म्हणजे 56 पार्ट हे वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर 56 ड्रॉइंग आपल्याला काढायचे आहेत आणि ते वेगवेगळ्या कंपन्याकडे पाठवायचे आहेत. म्हणजे असं नाही की सगळे वेगळ्याच कंपनीकडे पाठवलं पाहिजे. ओके, एखादी कंपनी 5-6 पार्ट ह्यातली बनवून देत असेल आपल्याला तर काय अडचण नाही. ठीक आहे. तर एवढ्यांची आपल्याला ड्रॉइंग काढायची आहे. डायमेन्शनली डायग्राम काढायचे आहे. त्याला रफनेस किती पाहिजे, त्याच्यावरती डिझाईन कसं पाहिजे, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे शीट मध्ये. ठीक आहे. हे जे आपण करणार आहे याला म्हणतोय आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग. याला काय म्हणतोय आपण, इंजिनिअरिंग ड्रॉइंग. समज. फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यातले एक डायग्राम होती, कुठेतरी बुलेटची डायग्राम होती. हा, ठीक आहे. आता बघा, तुम्हाला जी बुलेट आहे त्या पिस्टल मध्ये यूज होणारी ती कशी पाहिजे, त्याचं डायमेन्शन कसं पाहिजे. दिसतंय का इथं बुलेट. Yes, sir. तर हा त्याचा डायमीटर आहे. हा डायमीटर आहे. इथलं डिस्टन्स किती असायला पाहिजे, याची टोटल हाईट किती आहे. ओके, हे शीटच्या एका कॉर्नर मध्ये लिहिलं जातं. हे मिलीमीटर मध्ये पाहिजे का सेंटीमीटर मध्ये पाहिजे. पण तुम्हाला आताच सांगतो मी, इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये जे डायग्राम्स आहेत या सगळ्या आपण कशा काढतोय, मिलीमीटर मध्ये काढतो आहे. मिलीमीटर म्हणजे कसं समजलं. 1 millimeter is equal to 1 centimeter is equal to how many? 10 millimeter. म्हणजे आपली जी स्केल आहे, पट्टी जर तुम्ही बघितली तर त्या पट्टीवरती 10 रेषा आहेत. पहिल्या सुरुवातीला पहिल्या 4 छोट्या आहेत, त्यानंतर एक थोडीशी मोठी आहे, त्याच्यानंतर परत 4 आहेत आणि त्याच्यानंतर जी 5वी रेषा आहे ती थोडीशी मोठी आहे, तिथं 1 असं लिहिलंय. बरोबर आहे. त्याला आपण 1 सेंटीमीटर म्हणतो. 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 मिलीमीटर. त्याच्यामुळं सगळे जे काय डायमेन्शन देणार आहे आपण किंवा मोजणार आहे ते मिलीमीटर मध्ये मोजणार आहे इथून पुढे. हे गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, कुठेतरी नोट करून ठेवा. ओके, सब्जेक्ट खूप तसा इंटरेस्टिंग आहे, फक्त समजला पाहिजे आणि तुमची समजून घेण्याची इच्छा असली पाहिजे. ठीक आहे. ऍक्च्युअली या लेक्चरला सब्जेक्टला खूप लेक्चर लागतात, पण थोडासा सिलेबस कमी केलेला आहे, त्याच्यामुळे आपण बघू कसं कसं होतंय ते. ठीक आहे. ओके, so with this we will stop here. In next lecture we will see पुढच्या लेक्चर मध्ये आपण अजून पुढचं बघूया, त्याच्यानंतर सिलेबस पाहू आपण काय आहे तो. ठीक आहे. तर या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं की इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये कोणकोणत्या प्रकारचे ड्रॉइंग असतात. पहिलं असतं आर्टिस्टिक ड्रॉइंग, दुसरं असतं इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि तिसरं विथ द हेल्प ऑफ सॉफ्टवेअर और कॅड ड्रॉइंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की ड्रॉइंग कशासाठी काढायचं, डायमेन्शनल जे ड्रॉइंग आहे उपाध्याय कशासाठी करायचं, काय कारण आहे त्याचं ते आपण बघितलं. का करायचं, कारण ही एक लँग्वेज आहे. ग्राफिक्स किंवा ड्रॉइंग ही इंजिनिअरिंगची काय आहे, लँग्वेज आहे. आणि ती कशी लँग्वेज आहे हे तुम्हाला थोडंसं मी सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. ओके, इज एनी डाऊट, कोणाला काही शंका आहे का? No, sir. Okay, so we will stop here. Thank you all of you.